हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय. हो हलू नका हो काका. कौन सा वाला करने के लिए बोल रहे हैं? स्वराज 5G ऑप्टिकल गंगाखेड हॅलो ते तुम्ही आणि गंगाखेड परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. 5G वाले करा. पालम गंगाखेड आणखी पूर्ण तीनही तालुक्यातल्या बांधवांना मानाचा जय शिवराय. आपण एकदा कोण दिलं महाराष्ट्रातला मराठा समाज जसा करोडाच्या संख्येने कानाकोपऱ्यातून एकत्र आला, आम्हीही कोणापेक्षा कमी नाहीत हे तुम्ही दाखवून दिलं. आज या ग्राउंड मध्ये नजर पुरत नाही तिथपर्यंत विराट संख्येने मराठा समाज जमलाय, त्याबद्दल तुमच्या मनापासून करतो. मराठा समाज ताकदीनं एकत्र आला स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी. काय आवाज होते आरक्षण आलं. आरक्षण आत्ताच थोडं जायचं आहे. मराठा समाजानं मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला. एकदाच खाली बसा बरं, मग बडबड बोलून तुमची नाही. खाली बसान वर बसान करून करून तुम्ही नुसता आरडा करता. ये मेरा रिकॉर्ड करो, मेरा भी गंगाखेड स्पीच. मराठा आरक्षणाची लढाई रिमोट पे लो मेरा. मराठा समाजाच्या पोराला न्याय मिळावा म्हणून सुरू झाली. ही लढाई साधी सोपी नव्हती. अनेक वर्षापासून आणि अनेक दशकापासून ही लढाई सुरू आहे. ही कुठे थांबणार आहे? मराठ्यांनाही कळत नव्हतं ही थांबली पाहिजे कुठं. आरक्षण नेमकं कुठं हे मराठ्यांच्या लक्षात येत नव्हतं. मराठ्यांनी शोध मोहीम सुरू केली. मराठ्यांचं आरक्षण नेमकं कुठं आहे हे शोधायला सुरुवात केली. प्रत्येक वेळेस आंदोलन व्हायची, मराठा ताकदीनं एकत्र यायचा, पण विजयाच्या जवळ आलं की विजय हुलकणी देऊन जायचा. नेमकं पाणी कुठं मुरतंय लक्षात येईना. मराठा आरक्षणावर असताना काय मिळत नाही हे मराठ्यांच्या लक्षात येईना. मराठ्यांच्या बापदाद्यानं रात्रंदिवस कष्ट करायचे आणि पोरं शिकवायचे. एकदाच काय करायचं कर, एक तर कायम बंद कर, नाही तर लगेच सुरू ठेव. मग माया मध्ये असं बंद चालू कर, माझ्या आता ध्यानात होत. मग मी तुलाच विचारीन कुठं राहतो सांग, कारण मी काय कॅसेट नाही टाकले सुरू व्हायला. मी काय त्याच्यासारखं पिशीत कागद घेऊन हिंडत नाही. मराठा समाजाच्या लक्षात येईना. मराठ्यांच्या मायबापांना रात्रंदिवस कष्ट करायचे आणि पोरं शिकवायचे. पोराचं स्वप्न एकच आणि बापाचं तेच. पोरगा जर शिकला तर मी रात्रंदिवस राबलोय याचा चीज होईल. माय बापाला वाटायचं माझा जर पोरगा शिकला ना अधिकारी झालं, माझ्या वाट्याला जे कष्ट आलं ते माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. माय बापाला कधी पायाला चप्पल घेतली नाही की पोटाला पोटभर खाल्लं नाही. अंगाला कपडे पण नाही घेतले पण लेकर शिकवले. पोटाला चिमटा घेऊन 1-1 रुपया मागे ठेवला आणि पोरं शिकवले. माझाही लेकरू अधिकारी बनाल,
हे स्वप्न माय बापाला बघितलं, माहिती आहे एवढं समजतं तर मग बसू नको ना मग. परंतु या आरक्षणानं घात केला परत फोन वर करून आणि मराठ्यांचे पोरं लाखोन सुशिक्षित बेकार व्हायला लागले. 1% जर पोरग हुकलं तर घरापर्यंत रडत यायला लागलं. अधिकारीही बनायला तयार नाही. या वेदना ज्याचं पोरग 1% हुकलं त्या मायबापाला फक्त एकदा जाऊन विचारा की त्याचं किती जळत. तुम्हाला बोलायला काय होतं? आमच्या मायबापाची उभी हयात कष्ट करण्यात जाते आणि पोरं शिकवण्यात जाते. उद्या देऊन परवा देऊ तुम्हाला बोलायला सोपं आहे, परंतु माझ्या बापदादाला माहिती आहे उन्हात काम कसं करावं लागतं, पावसात कसं करावं लागतं आणि थंडीत काय करावं लागतं. तुम्हाला काय त्याची जाणीव? तुम्ही सहज बोलून जाता. काय रे तुमचं दोघा तिघाचं चल नाही तर बा बाहेर तिकडे आरक्षण भेटलं तुम्हाला गप बसा ना. लय गुळगुळ मराठीच पोरायची दमत तिघत नाही आणला. मी मुंबईत जायचं म्हणलं ना तरच मध्ये चला मुंबईत दमत नाही आणला. अरे भावा हो गनिमे काव्य मराठ्याने कळून दिलं नाही म्हणूनच आंदोलन इथं आलंय. कळून तर द्यायचं नाही काय करायचं त्याने कळून दिलं का आपल्याला 70 वर्ष आपल्याला आरक्षण होत. 70 वर्षापूर्वीच्या स्वातंत्र्याच्या अगोदरच्या 100 वर्षापूर्वीच्या मराठ्यांच्या आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्या. यांनी आपल्या मराठा आरक्षणाच्या असलेल्या नोंदी यांच्या पुढाखाली झाकून ठेवल्या आणि मराठ्यांना नाही म्हणून सांगितलं. आज त्याच नोंदी कशा काय सापडल्या? हेच आरक्षण जर 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर जगाच्या पाठीवर मराठा प्रगत जात म्हणून 1 नंबरला जगात राहिली असते. आमच्यावरती जाणून बुजून अन्याय केला गेला. काहीही कारण नसताना सरकारने वेळ काढूपणा केला आणि मराठ्यांनी विश्वास ठेवला. मराठ्यांनी जास्तीचा विश्वास ठेवल्यामुळेच मराठ्यांचा घात झाला. त्यांनी नाही म्हणायचं आणि आपण विश्वास ठेवायचा. अशाच 7 पिढ्या मराठ्यांच्या पोरांच्या बरबाद झाल्या. आपलं स्वप्न साकार करणार कोण हा प्रश्न आपल्या पुढे उभा राहिला. लेकरांचा आक्रोश कानापर्यंत ऐकायला यायला लागला. लेकर उच्च शिक्षणात जाईनात, त्यांना केंद्रीय कॉलेजही मिळणार, त्या पोरांना नोकऱ्याही लागणार आणि मग मराठ्यांच्या लक्षात आलं आता अवघड झालं. परिस्थिती हाताच्या बाहेर गेली. पोरं आत्महत्या करायला लागले. पोरांचा त्रास आणि वेदना बघावं सुद्धा वाटत नाही. एकदा जर 1% रुपयाला पोरग घरापर्यंत रडत जर आलं तर बापाचं काळीच कापल्यासारखं व्हायला लागलंय. बापाही मुलाकडे बघत नाही आणि मुलगाही बापाच्या चेहऱ्याकडे बघत नाही. कारण दोघांच्याही स्वप्नाची रांगोळी त्या दिवशी झाली. पोरांचे आयुष्य उद्ध्वस्त झालं फक्त या आरक्षणापायी. आरक्षण नेमकं कुठे आहे हे शोधायला मराठ्यांनी सुरुवात केली आणि मराठ्यांच्या लक्षात आलं मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षणामध्येच ते आता मिळवायचं. आज माय बापा 54 लाख मराठ्यांच्या नोंदी या राज्यात मिळाल्या. 54 लाख ही साधा सोपा आकडा नाही. मराठा आणि कुणबी एकच सिद्ध करायला खूप झालं. कुणाच्या का होईना लेकराच्या घरात आरक्षणामुळे आयुष्याची भाकरी गेली याचा आनंद असू द्या. 54 लाख नोंदी मिळाल्या तर 54 लाख मराठ्यांच्या घरात आरक्षण गेलंय. हा झालेला विजय मराठ्यांचाच महाराष्ट्रातल्या दुसरा कोणाचा नाही. हे तुमच्या एकजुटीचा विजय. आता यापूर्वी गिरीश महाजन साहेबांचं आणि आपलं ठरलं होतं या अगोदरच्या 40 दिवसात आपण त्यांना दिल ते 4 दिवस. तुम्हाला वेळ आहे ना?
कारण आरक्षण सांगणं खूप गरजेचं आहे आणि ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ती जातच सुधारलेली. आपण समजून नाही घेतलं, नुसता गोंधळ घातला, आरडा वरडा कामान धामाचा नुसते बोंबला देत. सरक पुढून सरक मागून बस खाली, काय बसतो खाली. जे पाहिजे ते घेणार, जिथं भविष्य ते लक्षात येणार. तुम्हाला थंडी तर नाही माझा लग्न? हो मला म्हण मागच्याला आवाज येतो का? मागच्याला थंडी वाजती का? अरे मागच्या काहीच म्हणा तुमच्या नोंदी मिळाल्या काय? मग चलून दे. हा 1 वाजता मग कार्यक्रम होईल ना. पाठीमागच्या 40 दिवसात सरकारचं आणि आपलं ठरलं. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं शिष्टमंडळ आपल्याकडे आलं. 11 मंत्र्यांचं. त्यांनी सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं असलं तुम्हाला 1 महिन्याचा वेळ द्यावा लागेल. मराठ्यांनी 40 दिवस दिले. म्हणणं एवढंच होतं, कायदा जर पारित करायचा असला तर त्याला आधार लागतो. आधाराशिवाय कायदा पारित होत नाही आणि आधार घेण्यासाठी आम्हाला समिती गठीत करावी लागेल. मराठ्यांनी 30च्या ऐवजी त्यांना 40 दिवस दिले. नोंदी मिळाल्या. प्रथम अहवाल समितीने सरकारला सादर केला तरीही कायदा पारित केला नाही. त्यानंतर पुन्हा दुसरे मंत्री आले, स्वतः मुख्यमंत्री आले. सगळ्यांनी मिळून सांगितलं की तुम्ही 2 महिन्याचा आणखी वेळ द्या, तुमच्या मागणीप्रमाणे मराठ्यांना आरक्षण देऊ. 24 डिसेंबर पर्यंत 2 महिने आपण त्यांना वेळ दिला. त्यांना आधारच हवा होता. 54 लाख नोंदी मिळाल्या. या नोंदीचा अहवाल बनून कायदा पारित करण्यासाठी आधार म्हणून घेऊन कायदा पारित मराठ्यांना महाराष्ट्रातले आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करण्याचं ठरलं होतं. अडचण काय झाली माहित नाही. ठरवलं तुम्हीच, वेळ तुम्हीच घेतला. पाठीमागच्या वेळेस तुम्ही म्हणला होता सध्या विधानसभा नाहीये, कायदा पारित करणं जड जाईल. आता काय अडचण? या दिलेल्या वेळेत तर 3 कायदे मंडळ ऍक्टिव्ह होते. अधिवेशन सुरू होतं. अहवाल तुम्ही दुसरा स्वीकारलाय. कायदा पारित करायला अडचण काय? याचं उत्तर सरकारकडे नाही. उपोषण सोडताना त्यांचं आणि आपलं ठरलं. पर्यायी शब्द द्या. आपण 4 पर्यायी शब्द दिले. ठरलं असं होतं, मायबापा होतं, मला माहित असावं म्हणून सांगतो. कारण ही लढाई मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. उद्या मी असेल नसेल मला माहित नाही म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो. सावध राहा, आता बेसावध राहू नका. ही शेवटचाच लढाई. आता पारची लढाई आहे. पुन्हा पुन्हा आता लढाई नाही लढायची. ही पहिला आणि शेवटचा लढा. त्यांचं आणि आपल्या 4 शब्दावर ठरलं. त्यांच्या सोबत होते कायदा बनवणारे सगळे सदस्य. जे सरकार चालवते ते मंत्री, त्यांच्या सोबत होते आयोगाचे अध्यक्ष, त्यांच्या सोबत होते त्यांच्या सोबत होते कायदा तज्ञ, त्यांच्या सोबत होते घटना तज्ञ आणि अभ्यासक सुद्धा. कायदा कसा पारित करावा आणि त्याला आधार का द्यावा याचेही अभ्यासक होते. ठरलं असं, ज्याची नोंद मिळाली 1967 अगोदरची किंवा त्यानंतरची, त्याचा सर्व परिवाराला त्या एका नोंदीवर लाभ द्यायचा असं त्यांचं आपलं ठरलं. ज्याची नोंद मिळाली त्याचे 4 सदस्य असो, 2 असो किंवा 500 असो, लाभ त्याच्या सर्व परिवारातील नातेवाईकांना द्यायचा. दुसरा शब्द ठरला, ज्याची नोंद मिळाली त्याचे रक्तात ते सगळे सोयरे
आणि उपोषण सुटलं. आणखीन 2 शब्द राहिले, ते कोणते तुम्हाला 23 तारखेच्या नंतर सांगा. काल सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आलं मंत्रिमंडळाचं. त्यांनी सांगितलं आणि विधानसभेच्या पटलावरती हा विषय घेतलाय. म्हणलं मराठ्यांनी त्याचं कौतुक सुद्धा केलंय, पण आम्हाला स्पष्ट सांगा नेमकं लाभ मिळणार कसं. त्यांनी सांगितलं ज्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या रक्ताच्या नातेवाईकांना त्याचा लाभ मिळणार. मग 2 असो किंवा 5ची माणसं असो, 67 पासूनची एकाच नोंदीवरती कितीही माणसं असो त्याच्या सगळ्या परिवारातल्या लोकांना आतापर्यंत लाभ मिळणार. म्हणलं ते झालं नातेवाईकाचं, पण सगळ्या सोयऱ्याचं. ते म्हणले मग ते त्याचं सगळ्या सोयऱ्याचं. म्हणलं कोण? ते म्हणजे ज्याची नोंद मिळाली त्याच्या जर चुलत्याला पुतण्याला मिळालं तो त्याचा सोयराच. म्हणलं तुम्ही महाराष्ट्रात भारतात का भारताच्या बाहेर? मला सांगा, चुलता पुतण्या हे सोयरे असतात का? म्हणलं तुम्हाला येड सांगायला लागले काय? मला काहीच कळत नाही. मला काय गोळ्या सुरू आहेत का? नाही म्हणले ते काय झालं बरं का, खरं सांगाव का? म्हणलं खरं सांग. ते म्हणे त्यांच्याकडून आज्ञानात ते शब्द घेण्यात आला. म्हणलं आज्ञानात? हे काय चेटीत हवं ते का? मागं नाही बोलत, तोंडवर बोललोय. अरे मंत्री कायदा चालवते, संविधानाची शपथ घेतली, तिने कायदे मंडळ ते चालवते, राज्याचं पालकत्व त्यांच्याकडे आहे. एका शब्दावर 1 घंटा चर्चा झाली. एका शब्दावर 1 घंटा म्हणजे 4 शब्दावर 4 घंटे सलग चर्चा सुरू होती. आणि अचानक कसं काय घेतला? अज्ञानात. आणि अज्ञानाला कोण बारीक होतं त्यातलं? कोणीच नाही ना, माझ्यापेक्षा टाकायचे सगळे. मग अज्ञानात कसं काय घेतलं? समजा त्यांचं म्हणणं असं होतं माझी नोंद मिळाली, माझी, तर सगळे सोयरे म्हणजे कोण माहितीये का? मा भाव, मा पुतण्या, हिमय सगळे सोयरे. अरे म्हणलं ते नातेवाईक होत असते रक्ताचे, काका, चुलता, चुलती. हो राव म्हणले ते तसं असतं काय? आणि म्हणलं मग कसं असतं? तुम्ही चर्चा ऐकलं नाही का? लाईव्ह आपलं सगळं टीव्ही पुढेच असतं. आडवे फडवे जात नसतो आपण. ते मला एकदा म्हणले ते कोपऱ्यात चाला. म्हणलं कोपऱ्यात भेपऱ्यात येत असतो म्हणलं मी. का बोलायचं? इथं बोलत नाही, व्यासपीठात खाली व्हायचं. कारण हे पवित्र व्यासपीठ आहे मराठ्यांचं. इथं सांगायचं काय सांगायचं ते आडवे फडवे नाही. आणि मी या समाजाला मायबाप मानलाय. माझा परिवार हा समाज आहे. आमचं नातं माय लेकराचं झालं. मी तुमच्या लेकरासाठी लढतोय. मरायला सुद्धा तयारी हटणार नाही. मी माझा समाजालाच परिवार मानले. मग जर ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. यांची अडचणच एक आहे, मी त्यांना मॅनेज होत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा तो. कारण मन पैशाचं काय जमत नाही, पदा जन्म जमत नाही, आणि इंग्लिश जन्म कवाच जमला. आणि ते म्हणले भाई 3 नाही म्हणलं मग आरक्षणात द्यावं लागेल. म्हणलं मग तोच असतं आपलं. मराठ्यांच्या जीवाशी किती दिवस खेळायचं हे मराठ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि पुढे होऊन काम करणाऱ्यांनी सुद्धा. मराठ्यांच्या गळात आता फाशीचा फंदा नाही देखता. आता लढायचं आणि मराठ्यांना न्याय द्यायचं. मी माझं पूर्ण जीवन या समाजासाठी अर्पण केलंय. सगळं जीवन. आज 4-5 महिने झाले मी अगदी माझ्या उमऱ्याला सुद्धा शिवलो नाही. कारण शिवणार सुद्धा नाही. कारण मी माझ्या कुटुंबाला आधी नाही मानत. लोकांचं उलट आहे, आधी कुटुंब मग समाज. माझं त्यापेक्षा उलट आहे, आधी समाज मग कुटुंब. कारण मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो. खाऊन तर कोणीही जगू शकतो. ज्या जातीत जन्मला त्या जातीचं मी देणं लागतो. त्यासाठीच मी उभं आयुष्य घातलं पाहिजे, हेच माझं स्वप्न आहे.
ज्या समाजासाठी जीवनाचं अर्पण केलं त्याच्याशी गद्दारी काय करायची आणि मला काय कमी या समाजात? तुम्ही मला माझ्या कुटुंबाची कधीच आठवण येऊ दिली नाही. माझ्या मायबापाचा हात माझ्या तोंडावरून फिरायचा तर तो तुम्ही फिरताय. मला काय मायबापाची कमी पडू दिली तुम्ही, म्हणून मी का तुमच्याशी गद्दारी कराल? माझं तरी स्वप्न कोणतं वाईट आहे? याचमुळे सरकार मला शत्रू मानायला लागलं. मी काय वाईट केलं? तुम्ही मला शत्रू मानायला लागलात. माझ्या मराठा समाजाच्या पोराच्या वेदना मी मांडल्या. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण द्या ही मी मागणी लावून धरली. माझ्या मराठ्यांच्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलाय. त्याला आरक्षण द्या ते मी होऊ देणार नाही ही मागणी मी मांडली. माझ्या मायबाप मराठ्यांना रात्रंदिवस काबाड कष्ट केलेत, पोरं शिकवलेत, वेळ प्रसंगी स्वतःच्या अंगावरचं आईने सोनं सुद्धा मोडलंय, पण लेकरं शिकवलेत. त्या लेकराला आरक्षण द्या आणि मोठं करा ही मागणी मी केली. काय वाईट केलं? मी कुठं कायद्याच्या चौकटीच्या बाहेर येऊन बोलतोय? ओबीसी आरक्षणात येण्यासाठी मराठ्यांनी सगळे निकष पूर्ण केले. ओबीसी प्रवर्गात एखाद्या जातीला जर यायचं असलं तर ती जात मागासिद्ध असावी लागते किंवा त्या जातीकडे शासकीय नोंदी असाव्या लागतात. मराठ्यांनी दोनही निकष पूर्ण केले. मराठा 12-13% मागासिद्ध झाला. मराठ्यांच्या शासकीय नोंदी आरक्षणात असलेल्या 54 लाख सापडल्यात. म्हणजे मराठा आणि कुणबी एकच याचेही पुरावे सापडले. आता मराठ्यांना आरक्षणात घ्या. झालं का? तू नोंदी सापडेल सांगितलं का? नुसते फुकट चाळे घेणं नाही ते नाही. का तो बोलतोय मोबाईलवर? मग काय चाललंय इकडं? मग लपडं वेगळंच तू वेगळंच. आमचं दुरण टेकानं तो कुठं टिकली? आमचीच फजित चालली मारण्याची. रात्रंदिवस झोपवण्यात आली. सरकारचे तर डोळे गेलेत, त्याला तर काय दिसणार. हे आमचे मराठ्यांचे मायबाप लेकरं घेऊन बसलेत 2-2, 5-5 वर्षाचे मांडीवर. माता मावल्या सुद्धा बसल्यात. जाणीव ठेवा, सरकार जर असाल जागे तर. आणि मला माहिती आहे तुम्ही जागेच आहेत. मी झोपत नाही तो तुमची बघतात, मला पक्क माहिती. हे विराट उत्पन्न का बघा. आणि सभा नाहीये, ही सभा नाही. इथं आलेला प्रत्येक मराठा स्वतःच्या मुलाची आणि मुलाची वेदना घेऊन आलाय. तिला होणारा शिक्षणात नोकरीतला त्रास घेऊन आलाय. हिला सभा नका बघू. उन्हात वाऱ्यात पावसात थंडीत लोक अंगावर रजा घेऊन बसायला लागले. हे काहीही दिलं ना तरीही बसू शकत नाही. यांच्या वेदना आहेत म्हणून इथं बसलेत. ही न्यायासाठी बसलेत. वेळी सरकारनं शहाणं व्हा, नसता किंमत मात्र तुम्हाला मोजावी लागणार आहे. आम्ही नाही थांबत. आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन नाही बोलत. आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय. तुम्ही मला शत्रू मानायला लागले. तुम्ही मला शत्रू मानत असाल तर मानू शकता. मी तुम्हाला मोजीत सुद्धा नाही, गिलीत सुद्धा नाही. कारण मी मरायला भेटत नाही. माझ्या गोरगरिबांच्या मराठ्यांना न्याय देण्यासाठी मी मरायला भेट नाही, भेटणार सुद्धा नाही. मायबापा हो, फक्त तुमच्याकडे विनंती आहे, तुमच्यात फूट नका पडू देऊ. राजकारणाचं ऐकू नका. जातीपेक्षा मोठं राजकीय पक्षाच्या नेत्याला समजू नका. 70-75 वर्षाचे नेते मोठे केले, आपल्याच बापजाद्याने केले. आपल्या बापजाद्याने आयुष्यभर यांचे पंपलेट चिटकेले. आपल्या बापजाद्याचं एक स्वप्न होतं, कधी काही माझ्या लेकराला जर गरज पडली तर हा मदतीला येईल, म्हणून यांना मोठं केलं. आज मराठ्यांच्या पोराला गरज पडली
काय झालं 9 वाजले काय अरे लय अवघड कार्यक्रम 9च्या नंतर मी हातातच हात देत नाही त्यांनी काय टाकलेले असते का काही ते हात धरलं तरी सोडित नाही सोड म्हणलं तरी सोडित नाही 7-8 फोटो मयाच काढतो मलाच घोडा लावतो मायात पायर पाय देतो मला मी तर म्हणला जरा पुढं सर ना त्याने टाकलेली ते काय मागं पुढं बघत नाही त्याला जर म्हणलं ना थोडं पुढं सर दमदारा झाला थोडा का दमने घाला काय म्हणजे माझ फोटो कडून मलाच घोडीला येतो त्याच्यामुळे 9च्या पुढे हातात त्याच बंद केला कारण ते त्याची तारा असते त्याला खाली बस म्हणलं ते उभं राहतं त्याला उभं राहत शेजारच्या 7-8 जण बेजार करतो होते बसल्या पहिल्या खडे आणून ते ना वेळ त्याचा वाटा जात नाहीत तुम्हाला खरं सांगू का 2 कामं करा आयुष्यात मराठा समाजासाठी इतकं लढा की एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण देऊन आयुष्याची भाकरी द्या आणि दुसरं काम करा मराठ्यांनी फक्त व्यसनापासून लांब जा मराठ्यांची प्रगती कोणीच रोखू शकत नाही फक्त व्यसनापासून लांब जा माझं एवढंच ऐका आणि बांधा टोकराचे कमी करा फुकट घेण्या देण्याचे दुश्मन आहे काल बांध टोकरी तुरे बांधा आता एकामेकाला माया लावा आता काय झालं माहिती आहे तुम्हाला मावशी हो तुम्हाला आवाज येतो का माझी भाषा कळते का त्यांना नाही कळत त्यांना जर नाही कळली ना त्या अधिकाऱ्याला विचारते त्या शब्दाचा अर्थ काय होतो रे त्या अधिकाऱ्याला नाही कळेल ते मला फोन लावते त्याचा अर्थ काय होतो मला नाही जाऊन देऊ आता मला एक नाही शुद्ध बोलता मी मराठवाड्याचा आपल्या मग मला बोलतात नाही समजा मी शुद्ध बोलायला गेलो एखादा अनुसार होत मग काय करायचं त्यापेक्षा चाललंय चलून देईन आमचं मावशी तुम्हाला एक काम सांगतो तेवढं करा आरक्षणाची चिंता सोडून देतो तुमच्या पोराला आरक्षण आणल्याशिवाय हे तुमचं पोर हटत नाही त्याची काळजी करू नका फक्त तुम्ही एक काम करा महिलांनी महिला जाग्या करा गावाची गाव पिंजून काढा आणि पुरुषांनी पुरुष जागे करा गावाची गाव पिंजून काढा आंदोलन शांततेत करायचं कारण जे करणार नाही ते आपले आंदोलन नाही आपलं ठोक असतं सरळ आणि वेगळं आंदोलन करायचं असलं का आपण सरळ सांगत असतो सरळ करायचं काय करायचं सरकारने करून घ्यायचं आणि आपल्याला काय करायचं आपण करत असतो आपण खोटं बोलत नाही पाठीत कंदील खुपशीत नसतो सरळ आंदोलन शांततेत करायचं फक्त महिला जागा करा 2च गोष्टी सांगा मावशी हो फक्त शेवटाकडे आलो मी आता थोडं राहिले 2च कामं करा आणि सांगायचं काय तुझ्या लेकराला आरक्षण लागणारे माझ्या पण लागणारे इथं का महायुक्ताचं कल्याण नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण आहे त्या आरक्षणासाठी आपल्याला लढायचं एवढ्या वेळेस आपल्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचं मग नुसतं बोलायचं बोलू नको जर तुमचे मतभेद असले नळावर भांडणं केली असते तुम्ही एखादा तर तिला म्हणा बाया जाऊन दे एवढी बार मी तुला भांडा हाणलं होतं तू 2 हाण मला भांडे पण आता आपण दोघी एकच होऊ सगळे दुनिया एक झाली आणि आपल्या लेकरात वाटलं व्हायला लागलंय आणि आपण ते मागचं सोडूनच देऊ तेव्हा बळच बैल बांधला होता बांधला होता आणि तो माल खाल्ला होता तू म्हटलं 2 एकर चार येऊ पण एक येऊ आपण एवढे बार लढू पण लेकरासाठी लढू एवढंच म्हणा वादच होत नाही लग्न साधे करा तुम्ही आणि बांधा फोडायचे बंद करा नुसतं बांध फोडा तर 2-2 पिढ्या बोला नको आपले लोक एकामेकाला येणं नाही देणं नाही मग आता बांध फोड्यावर जर आपण 2 पिढ्या बोलत नाहीत म्हणल्यावर आणि आरक्षण न दिल्यावर सरकारची तर फजितीच आहे मग त्याच्यात आयुष्यात कुठलंय मराठ्यांच्या पोराचं मावशी फक्त महिलांनी म्हणतात करा पुढे महिला जाग्या करा लाजू नका काही महिला म्हणतात मला लाज वाटत मला सांगा आपण शेतात काम करतो का नाही आपण लाजतो का आपण जर काम नाही केलं तर आपले लेकर मोठे नाही होणार काम करावंच लागेल त्याशिवाय आपले लेकर सुधारणार नाहीत मराठा आरक्षणातून सुद्धा तुमचे पोरं मोठे होणार आहेत त्यात काय लाजायचं तरी काही महिला म्हणतात नको बाय मला लाज वाटतच वाटत नाही मग काय करते आता करतो तर मग आम्ही जाताना काय जनजागृती नको करू तू पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर दे ना तो हा धीर निवडणुकीला उभा राहिला कसं गल्ली गल्लीनं पॉकेट घेऊन पळत
कबशी हान दया पत्त भोकून नको देऊ नारळ बराबर हान मग कसं सांग ती तो दीर मोठा होतो तो दीर कोणत्या तरी साहेबाचा असतो साहेब एखादा त्याला गटार गुटार नाली फाली देते तो दीर मोठा होणार आपले उस तोडायला पाठायचे का आपल्या पोरासाठी कोणीच नाही तुमच्या पायाला हात लावून सांगतो ही गरजवंत मराठ्यांचा लढाई गोरगरिबांचा लढाई आपल्या पोरांसाठी आपल्यालाच लढायचं आहे आणि ही लढाई जिंकायची सुद्धा आपणच आता सावध व्हा अशी संधी पुन्हा मराठ्यांना येणार नाही या गंगाखेड मधून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे त्या नोटीसला फिटिसा बंद करा तुमच्याकडे दिल्याकडे हा ते असं उलट करून ठेवलं तुम्हाला सांगतो आता मुख्यमंत्री गृहमंत्री बसते तिकडं नोटीस दिल्या ती इकडं लोक काय म्हणतात त्यांना ऐकायला मिळतं का नाही आता लोक मला काय म्हणतात मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ आज प्रश्न विचारतो सांगतो सुद्धा तुम्ही नोटीस दिल्या द्यायला लावल्या त्या पोलिसाची काही चूक नाही त्यांना द्यायला सांगितलं म्हणून दिल्या मला माहिती 4-5 जणांना द्यायला सांगितलं आणि ते कोण आहेत मला माहिती मी तुम्हाला त्यांचं नाव नंतर सांग हो त्याचा आता कार्यक्रमच आता त्याला विषयभर बोलायला नाही आता मला नाव माहिती आहे मी सांगणार आहे त्यांनी सांगितलं म्हणून यांनी नोटिसा दिल्या यांनी यांचा काय दोष नाही यांना दोष देऊन उपयोग नाही पण झालंय असं मला लागले फोन यायला ते म्हणतात आता हे असं झालं त्या आंदोलनात मी नाही बी मानते काही संबंध नाही पण फुकट मला नोटीस आल्या ट्रॅक्टर इकडे नेऊ नको ट्रॅक्टर तिकडे नेऊ नको मग मी येऊ नाही तेव्हा नाही येतो काय मग तुम्ही सांगत बघा कसे उलटे परिणाम झाले त्याच्या काय गरज आहे का तुम्हाला आणखी नाही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती सामंजस्याने तुम्ही तोडगा काढा विनाकारण मराठीने चालू येऊ नका आम्ही मात्र आमच्या लेकराच्या न्यायासाठी हटणार नाहीत आरक्षणच घेणार तवाच हटणार तोपर्यंत आम्ही हटत नाही राहत आणि तुम्हाला एक काम सांगतो माय बापाव कधी काळी जर आंदोलन करायची वेळ आली तर एवढी जागृती करा इतके गावे पिंजून काढा कधी काळी या गंगाखेडच्या परिसरात जर आंदोलन करायची वेळ आली तर 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा नाही राहिलं पाहिजे एवढ्या ताकदीने शांततेत आंदोलन करा आणि दुसरं सांगतो नोटिसा दिल्यात जर एखाद्याला अटक झाली काहीच म्हणायचं नाही फक्त मी सांगतो तेवढंच करायचं ज्या पोरांना नोटिसा दिल्यात त्यांना उघडं पुढे देऊ नका ते तुमच्या आमच्यासाठी लढतात लक्षात असू द्या तुमचे लेकर आहेत त्यांच्यासाठी फक्त एकच काम करा त्यांना जर उचलून नेलं आणि तुम्हाला कळालं सगळ्यांनी उठायचं पुरा तालुकाच सगळा जिल्हा आणि त्याला जिल्हा नेलं त्या पोलीस स्टेशनला जाऊन मांडी घालून बसायचं काहीच म्हणायचं पोरग सोड सुद्धा म्हणायचं नाही जायचं नुसतं मांडी घालून जाऊन बसायचं गेल्या गेल्या फक्त एक काम करायचं तिथं असणाऱ्या पोलीस निरीक्षक साहेबांना सांगायचं भाऊ मला मरणाची भूक लागली फक्त भाकरा रेटून 3 टाइम भाकर खायची तिथं झोपायचं पोरग सोडणे म्हणायचं काहीच नाही एक आरक्षण दिले तर पोरगदी 2च गोष्टी बोलायच्या उद्रेक नाही जाळपोळ नाही धिंगाणा नाही आरडा नाही वळडा नाही काय आता जर 1-2 लाख लोक जाऊन बसली 5 रुपयालाच वडापाव धरा बुवा मेलन ते बिचारा तुम्हाला खाऊन घालू मग सरकारला विकास का कळत मग ते पोलीस बांधव म्हणते ये निगुतीला आमच्या गळ्यात ते बसले माझ्या देशी तिकडे नेला भाकरी चाराची वेळ आली आम्हाला एकदम सोपं डोकंच लावायचं नाही एक आरक्षण म्हणायचं नाही तर पोरगती त्याशिवाय मागे जात नाही नुसत्या मारून बसायचं काना कण झोपायचं काहीच काम करायचं नाही रेटून घालायचं परत अर्धवट नाही कारण उपाशी काय मरून त्याला देता येणार नाही नसता पुऱ्या लाट टाक म्हणायचं एकदाच ताण नको डोक्याला म्हणून आता 6 कोटी एकदाच बसायचं आता जे व्हायचं असेल देशात करायचं आपल्याला आता सगळ्याच मराठ्यांनी लेकरा बाळासोबत जाऊन बसायचं
हो द्या त्यांची इच्छा पूर्ण. माय बापावर लक्षात असू द्या, लेकरं उघड्यावर पडू देऊ नका. फक्त शांततेत. आपल्याला मराठ्यांनी शब्द दिलेला 17 तारखेला. शांततेत. तुम्ही बाकीची काळजी करू नका. बाकीच्यांना मी समर्थ आहे. तुम्ही आता ज्याचं नाव घेतलं तर त्याला तर मोजितच नाही, कारण त्याचं नाव मी घेत बी नाही. कारण नाव कोणाचं घ्यावं कोणाचं नाही घ्यावं त्याला महत्व देण्याची गरज नाही. तर तुझं नाव बी नाही घेत मी. गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरांगे पाटील तुम्ही काही बोलू नका. आता आम्ही त्याला बोललो. मी 2-3 दिवस झालं गप्प बसलो नाही रे. माय बाप खरंच तुम्ही ऐकता त्याच्याविषयी काही बोललो नाही. मग आता ते गप्प बसले, पण बारीक आवाजात कोणच बोलत आहे. मला आज कळलंय काहीतरी बोललाय, पण मला ऐकायला नाही मिळालं. मी आज संध्याकाळी ऐकन, कारण त्यासारखा मोकार नाही मी. माया माग हे काम मला आहे मराठ्यांची सेवा करायची. ते हे मोकळं ते आता झालेलं आहे बेसन खाऊन. त्यांना राहिलं काही काम. पण तो काहीतरी म्हणला, पण बारीक आवाजात म्हणला, कळलं बारीक कळ नसते निघत तसं. मला एकदा ऐकून दे, मग त्याला काचका दाखवतो मा कसं नसता. मग गिरीश महाजन साहेबांनी त्याला रात्री सांगायचं तू कशाला बोलला म्हणून. मी बोललो का काही नाही. मग मराठाच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायचं नाही. मी सोडितच नसतो. मी काय शहाणा नाही. मी काय शहाणा नाही. तुम्ही वेळेला बघा का नाही का नाही बघत. आपला कचकचाचा टप्पा आला वाजला त्याला सुट्टीच नाही. आत्ताच गप बसलोय मी. आता 2-3 दिवस झाले. आज काहीतरी कणलाय हळूच आवाजात म्हणत होता काहीतरी. लय बारीक बोलत जणू. जरांगे साहेब म्हणतो जणू तो मला आता बारीक कणतो. तो तुमचा काढलाय मी माझ्या मराठ्याने. तुला लय वळवळ होते. तो फुटात लय होता कसा उपटेला. आता तुम्ही आला ना मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच लोक शकत नाही. आता तीव्र बिहार आला तरी पण मराठी आरक्षणात गेले. त्यामुळे लय वळवळ नाही करायची. आणि माझ्यासारख्या एडपटाच्यात नदीत नाही लागायचं. तू एक एडपट मी दुप्पट ठेवून. मी काय शहाणा नाही. माया नादी लागू नको. मी त्याला लय बारे सांगितलं, पण ते वळवळ करतय. दांडे कुऱ्हाडी काठ्या पाय तोडी आणि पाय तोडलं हे मराठ्याचा आग्यामुळे तो चेडीत घुसन ना. तुला बदल झाला का. मला नुसते अटक करायचं म्हणलं तरी हे पुरीचे पुढं काय होईल राज्यात. तो कायला स्वप्न बघतो गप मर ना. मला त्याचं ऐकून द्या फक्त तोवर नाही बोलत मी, कारण मी शब्द दिलेला. मराठ्याचा असं आहे, शब्द दिला की मराठी फिरून बदलत नाही. त्यांना शब्द दिला तेव्हा आज चांगलाय. मला गाडी सांगितलं हळूहळू असं काय कोण म्हणलाय मला फक्त ऐकून द्या. त्याचसारखं मी कागद घेऊन येत नाही. 3 पिशवी घेतली बाजाराची. असंच चालवतोय कोणाला तुम्ही वाचा, त्याला म्हणतो तुम्ही वाचा. विधानमंडळातच घेऊन गेला. अरे ते कायदे मंडळ आहे, 35 वर्ष तुला अनुभव आहे, जरा शहाण्यासारखं वागणं. आबळ आल्यावर ते फिरल्यावर कोण करतो तू तिथं कशाला येतो. त्या मंत्र्याला म्हणतो वाचा तुम्ही. बरं मग हिंदी मला येत नाही, मी काय करू त्याला. मग हिंदी त्याच्या भाषणात वाचून दाखवतो तिथेच हसतो. येडपट कामा धामा बोलत. बरं खरं बोलत. मी त्याला म्हणलं गोरगरिबाचं खाल्लं जेलला गेला. तुला तळतळाट लागला. तू महाराष्ट्र सदन खाल्लं आणि बेसन भाकर खाऊन आला. मी याच म्हणलं त्याला. तेव्हा म्हणतो त्याला काय माहित मध्ये काय काय मिळत आहे. मध्ये बेसन भाकर आणि कांदा मिळतो. मग खा कोणी भर लढायचे कोणाला सांगत कांदे मिळत. एवढा मोठा नेता आहे. कायद्याची शपथ घेतली. कायदा पायदळी तोडवायचा नसतो, जातीवाद करायचा नसतो. मी रात्रंदिवस मराठ्यांना आवाहन करतोय, मराठ्यांना शांत राहा. हे राज्य शांत ठेवायचं आहे. शांत आपलं राज्य आहे. ओबीसी बांधवांनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर नाही जायचं. हे राज्य आपलं आहे. हे जिल्हे आपले, तालुके आपले. त्याच्या फायद्यासाठी तो आपल्या दंगल लावून आपल्याला नाही लावायची. आत्ताही ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एका जीवन गावात वागत आहेत. आत्ताही मुस्लिम बांधव असो, दलित बांधव असो, धनगर बांधव असो, वंजारी बांधव असो किंवा ओबीसी बांधव असो, आत्ताही गावखेड्यात बघा तुम्ही. तुमच्याकडे गावखेडे असते ना. बघा तुम्ही लग्नात जर चालले ना ओबीसी बांधव मराठा बांधव दोघं 50-50 पेट्रोल टाकी ते भाऊ गाडीला. आणि दोघं एकामेकाची चहा पाहिजे. ती आज हे पाहिजे तो उद्या तो पाहिजे.
आणि जर त्यांनी नाही पाहिलं कसा कच घोडे लावते एका नका एवढं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. आत्ता आई एखादी जर मोटर जळाली ना ते म्हणते आई तुला पिकनिक जळून देऊ तर मग आपली मोटर घेऊन पाणी देतो आहे पिका. इतकं प्रेम करतात एकमेकावर. फक्त कापसाच आपण आपली यायची देत त्यासारखा कोणाचं नाही यायचे ते कोणाचं खातून जेलला जातो. तो फक्त आज काय बोलला मला उद्या मला आज बघून दी तो ऐकून उद्या बघतो मी हाय उद्या दिवस माझ्या कसा काय तू आणखी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला मग तो कोणत्या जातीचा असो त्याला सुट्टी नाही देणार बी नाही. फक्त माझी तुम्हाला विनंती एकजूट फुटून देऊ नका. नोटिशीचं गृहमंत्री बघतील. आता मी हे बोलतो मोगस त्या वडगावच्या पाठीमागं मला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन होता पण या लोकांनी सुधरून दिलं नाही म्हणून म्हणलं नंतर बोलू. गृहमंत्र्याला सांगतो नोटीस माघार घ्या उगाच ताणू नका नसता तिसरंच लफडं होईल मग मला नाही सांगायचं. आपण मुंबईला जायचं म्हणलो का नाही आणि मग कसं काय नोटीस दिलं तुम्ही आम्हाला म्हणजे तुम्ही तिकीट दिलं काय मग आम्हाला या म्हणून आणि नोटीसीला काय होईल बरं आता काय होईल आता काय करता कशाला दिलं तुम्ही बरं आम्हाला मुंबईत जायचंच नाही आमचं ठरलंच नाही. साधे सोपी गोष्ट आहे मावशो आम्हाला मुंबईत जायचंच नाही मग नोटीस द्यायची काही गरज आहे का. ठरल्यावर ठीक आहे बा लगेच त्या ट्रॅक्टरवाल्याला देऊन बसले ट्रॅक्टरनं घेऊन जाऊ. आता हे मराठी इतके कलाकार आहे यांना जर यांचा बाप म्हणला ना तू लग्नाला जायचं नाही तू शेतात जाय हे शेतात जात तिकडे बैल बांधतो उसा लग्नाला जात आणि तुम्ही इतकं त्यांना सावध केल्यावर हे तुम्हाला माहित होते का मग गेलेले किती येडपटपणा आहे हो. बरं आम्ही डिक्लेअर केलं नाही घोषणा नाही तरच नोटिसा दिल्या बरं द्यायनात का हरकत नाही आता का करता दिल्यात म्हणलं पण आम्ही का बरं मुंबईत जाऊ नये जायचं नाही पण का जाऊ नये आम्ही मुंबई बघायची नाही का मुंबई महाराष्ट्राची नाही का आम्ही महाराष्ट्राचे आहे का नाही आम्हाला बघायचं बाबा इमान कसं उडवत मंत्री कोणत्या खोलीत झोपवतो गादीवर कसा झोपवतो आणि बघू नाही का चहा कोणत्या कंपात पितो त्याच्यामध्ये साखर टाकतो का आमच्या साखरेसारखी तोही साखर आहे का बघायच नाही का आम्ही ती शेअर मार्केटचा बैल तसं कमवून करतो आणि बघू नाही का रॅल्या कोण कोण पळात आहेत कसे आम्ही बघायचं नाही का. लोक म्हणतात मंत्रालय लय मोठं आहे वर बघितलं की टोपी पडते मग आम्ही बघू नाही का कसं घे आम्ही जायचं नाही का. हिरो हिरोईनचे बंगले कसे दिसतात बुवा बिस्किटच्या कंपन्या कसल्या असतात चॉकलेट कस काय होते बघायचं नाही का आम्ही म्हणजे सगळे देशातले येते ते बघते आम्ही बघायचं नाही का. आम्ही काय केलं तुमचं आमची मुंबई बघू ना आम्हाला कशी दिसती काय होती मंत्रालयाला जवळून हातलून बघू दे कशी काय मग मंत्रालय असं लांबून जवळ नको जाऊन देऊ आम्हाला काही करायचंय का तिथं जाऊन आम्ही काही त्रास दिला तुम्हाला आम्ही आमच्या भाकरी घेऊन चाललो तेवढी एकच अवस्था करा फक्त आमची कारण ते नैसर्गिक पुढे जावा इतक्या दिवसांनी माघारी कस काय यावा आम्ही काही म्हणलोत का जायचं काही आम्ही काही त्रास दिला तुम्हाला नाही मग तुम्ही का म्हणलं पुढे आमच्या मागा लावलं घेऊन दे नाही आणि आम्ही का बघू नये सगळे दुनिया तुम्ही सांगून टाका आम्हाला मुंबई तुमची नाही तुम्ही महाराष्ट्राने जातो आम्ही आसामला राहायला सगळे मराठी काय करा मला माय बापा जाता जाता तुम्हाला माझी विनंती आंदोलने शांततेत करा ही लढाई जिंकायची आपल्या पोराला न्याय द्यायचा अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार या संधीचं सोनं करा काही झालं तरी हरकत नाही ही लढाई जिंकायची. मराठ्यांना आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही शब्द आहे माझा तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. मराठी आरक्षणात गेले मला फक्त तुमची एकच अपेक्षा आहे मला तुमच्या पाठबळाची गरज आहे मी तुमच्याच पाठबळावर तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतो. मी 17 दिवस उपोषण केल्यामुळं आणि नंतरचं 9, 26, 27 दिवस उपोषण केल्यामुळं माय बापा माझं शरीर मला साथ नाही देत आता माझे काय हाल होते हे माझ्याच गाडीतल्या लोकांना माहिती. मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आराम करा तुम्ही आता फिरू नका. माय बापावर मला वाटतं आता जर मी फिरलो नाही आणि यावेळेस जर मी घरी झोपलो तर माझ्या मराठा समाजाच्या लेकराचं वाटलं झालं म्हणून समजा म्हणून मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत आणि करणार पण नाही.
कारण त्या उपोषणामुळे माझे इतके हाल होत आहेत, तरी मी रात्रंदिवस बाहेर आहे. माझी फक्त तुम्हाला एकच विनंती, तुमच्या एकजुटीमुळे या घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे, ते मोठे होणार आहे. मला तुमच्या पाठबळाची गरज आहे. माझ्या पाठीशी खंबीर उभे राहा. मला तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची गरज आहे. माई बापावर मला आशीर्वाद आणि साथ तुमच्या पाहिजे, कारण मी तुमच्या जीवावर तिथं माझ्या जीवाची बाजी लावून बसतोय. मी मरायला भेट नाही आणि परवा पण करत नाही. कारण मी सांगतानाच माझ्या बायकोला सांगितलेलं, आलो तर तुझा, गेलं तर समाजाचा मी क्षत्रिय मराठा आहे, कुंकूपासून तयार आहे. मी मरायला नाही भेट. फक्त या राजकारण्याचं ऐकून फूट पुढे देऊ नका. आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं होईल जर तुम्ही मागे सरकलात तर. आता पिढ्या बरबाद नाही होऊ द्यायच्या. माझी तुम्हाला जाता जाता एक विनंती आहे आणि तुम्हाला शब्दही देतो. तुमच्याच बळावर मी तिथं जीवाची बाजी लावून बसलोय. माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातला मराठा समाज लढा. मी तुम्हाला शब्द देतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा जीव जरी गेला तरी एक इंचही मागे सरकणार नाही. हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.